अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो. तर आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्तांनी, खास करून जो गुरुपौर्णिमेनिमित्त काही संकल्प करू इच्छितो त्याने ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐकली पाहिजे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 दिवसांचं श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे नेमकं कसं करायचे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे यातले काही नियम जे आहेत ते काय आहेत, कोणत्या चुका आपल्याला ह्या पारायणामध्ये अजिबात करायच्या नाहीत आणि योग्य पद्धतीने पारायण कसं पूर्ण करायचं. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर सेवा मार्गाची अचूक माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर बघा, स्वामी समर्थ सारामृत हे खूप पवित्र असं ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचं पारायण कसं करायचं, तर त्याचे सोपे नियम काय आहेत ते आपल्या भक्तांना सांगण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला हेच जे नियम आहे तीच पद्धत मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका महत्त्वाचा का मानला जातो बरं. हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांचं, त्यांच्या उपदेशांचं आणि त्यांच्या चैतन्यमय चरित्राचं वर्णन करतो. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे असं मानलं जातं की स्वतः स्वामींनी या ग्रंथाचं प्रूफ तपासलं होतं. म्हणजेच हा ग्रंथ हा स्वामींच्याच आशीर्वादाने सिद्ध झालेला आहे आणि म्हणूनच याचं पारायण करणं म्हणजे साक्षात स्वामींच्याच सानिध्यात राहण्यासारखं मानलं जातं. आता बघा, गुरुपौर्णिमा तर जवळ येत आहे आणि या निमित्ताने अनेक भक्त 7 दिवसांचं पारायण करण्याचा संकल्प घेतात. तर चला तर मग मी तुम्हाला आता सांगते की हे 7 दिवसांचं पारायण नेमकं कसं करायचं. तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तो म्हणजे संकल्प. पारायण सुरू करण्याआधी आपल्या उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावं, मनामध्ये स्वतःचं नाव, गोत्र, गाव यांचा उल्लेख करावा आणि मनातील जी काही इच्छा असेल, जे काही कार्य साध्य तुम्हाला व्हावं असं वाटत असेल ते आपल्या स्वामींसमोर मांडावं आणि 7 दिवसांचं हे पारायण त्या कार्यसिद्धीसाठी करत आहोत असा भाव मनात ठेवून ते जे पाणी आहे ते तुळशीमध्ये किंवा एखाद्या तामणात ते सोडावं. हा संकल्प म्हणजेच फक्त एक औपचारिकता नाही, तर हा तुमच्या अंतर्मनातील भक्तीचा आणि श्रद्धेचा खरा प्रारंभ आहे. म्हणूनच संकल्प घेताना मन घाईत न ठेवता पूर्ण एकाग्र आणि पवित्र ठेवा. संकल्प झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोजचं वाचन कसं करावं. तर यामध्ये या ग्रंथाचे 3 अध्याय पहिल्यांदा सुरुवातीला क्रमशः वाचावेत. म्हणजेच बघा, 51 अध्याय असलेला हा टोटल ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये 7 दिवसात क्रमाने तुम्हाला 3-3 अध्याय जर तुम्ही दररोज वाचला तर 51 अध्याय हे 7 दिवसात पूर्ण होतात. तर रोजच्या वाचनाबरोबरच तुम्ही तुमचं जेव्हा रोजचं वाचन होईल, 3-3 अध्याय जेव्हा तुमचे वाचून होतील, त्या वाचनासोबतच तुम्ही 11 माळा श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा जपही करावा. तर हे वाचन आणि जप एकत्र केल्याने सेवेची परिणामकारकता खूप वाढते असं मानलं जातं. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे वाचनाची जागा आणि वातावरण कसं असावं. तर वाचनासाठी एक स्वच्छ, अगदी शांत अशी जागा तुम्ही निवडा. समोर स्वामींची प्रतिमा किंवा त्यांची मूर्ती ठेवा आणि वाचन चालू असताना साजूक तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. याचा अर्थ असा की दिवा मध्येच विझता कामा नये, तो पूर्ण वाचन होईपर्यंत तेवत राहायला हवा. कारण हा तेवता दिवा म्हणजेच तुमच्या मनातील अखंड श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. तर चौथी गोष्ट म्हणजे वाचनाची वेळ आणि दिवस. तर पारायणासाठी तुम्ही सोमवार, गुरुवार आणि पर्वतीचा काळ विशेष उत्तम मानला जातो आणि गुरुपौर्णिमासारखा पवित्र काळ तर याहूनही अधिक शुभ मानला जातो. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजचं वाचन शक्यतो एकाच बैठकीत म्हणजेच मध्ये न थांबता पूर्ण करावं. त्यामुळे मनाची एकाग्रता टिकून राहते आणि सेवेचा प्रभाव हा अधिक चांगला होतो. तर आता मंडळी, मी तुम्हाला सांगते की या पारायणादरम्यान तुम्हाला कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत, कारण या चुकामुळे तुम्हाला सेवेचं जे पूर्ण फळ आहे ते मिळत नाही असं जुने सेवेकरी आवर्जून सांगतात. आता पहिली चूक म्हणजे पारायण सुरू केल्यावर मध्येच सोडून देणं. एकदा संकल्प घेतला की 7ही दिवस तुम्हाला न चुकता पूर्ण करणं हे आवश्यक आहे. मध्येच एखादा दिवस चुकवला तर सेवेची लय तुटते. आता दुसरी गोष्ट म्हणजे घाईघाईत विचलित मनाने वाचन करणं. नुसते डोळ्यांनी शब्द वाचून पान उलटत राहणं हे खरं वाचन नाही. प्रत्येक ओवी मनात उतरवणं, त्याचा भाव समजून घेणं,
घेत वाचणं हे अगदी गरजेचं आहे. तिसरी चूक म्हणजे अस्वच्छ अवस्थेत किंवा मन अशुद्ध असताना वाचन सुरू करणं. वाचनाआधी तुम्ही स्नान करून शुचिर्भूत होणं आवश्यक आहे. चौथी चूक म्हणजे चुकीच्या किंवा दुसऱ्यांचं वाईट व्हावं अशा भावनेने संकल्प घेणं. ही सेवा नेहमी अगदी शुद्ध आणि सकारात्मक आणि स्वतःच्या कल्याणासाठी किंवा दुसऱ्याच्या भल्यासाठी असावी. दुसऱ्याचं वाईट व्हावं या हेतूनं किंवा या संकल्पनेनं हे पारायण तुम्ही करू नका. पाचवी चूक म्हणजे काय, तर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण सुरू ठेवणं. या नियमानुसार अशा काळात पारायण तुम्ही थांबवायला पाहिजे आणि मग शुद्धीकरणानंतर ते पुन्हा तुम्ही सुरू केलं तरीही चालेल. हा नियम कुणाला विचित्र वाटेल, पण सेवा मार्गात हा पूर्वापार पाळला जाणारा नियम आहे. सहावी चूक म्हणजे वाचन झाल्यावर स्वामींचे आभार न मानता लगेच निघून जाणं. तर प्रत्येक दिवसाचं वाचन संपल्यावर स्वामींसमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणं आणि दिवा नमस्कार करणं हे गरजेचं आहे. आता मंडळी, मी तुम्हाला सांगते की पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचं. 7 दिवसांचं पारायण पूर्ण झाल्यावर त्याचं उद्यापन करायचं. म्हणजेच काय करायचं, तर एक साधी पूजा करून स्वामींचे आभार मानावेत. शक्य असल्यास तुम्हाला त्या दिवशी काही गरजू व्यक्तींना अन्नदान करावं किंवा एखाद्या स्वामी सेवा केंद्रात काही सेवा अर्पण करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण होईल अशा पद्धतीने सुरुवातीचा दिवस हा ठरवावा. म्हणजे तुम्ही जर आजपासून मोजलात तर ते 7 दिवस व्हायच्या आधी सुरुवात करून बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी समारोप तुम्ही करू शकाल आणि त्या दिवशी समारोप होणं हे सगळ्यात जास्त फलदायी मानलं जातं. तर मंडळी, हे पारायण फक्त एक कर्मकांड नाही, तर ही एक साधना आहे. ही स्वतःला स्वामींच्या चरणी हळूहळू विरघळण्याची एक प्रक्रिया आहे. 7 दिवस जर तुम्ही मनापासून नियमांचं पालन करत अगदी श्रद्धेनं, विश्वासानं हे जर पारायण तुम्ही केलेत तर तुमच्या मनात एक वेगळीच शांतता, एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. तर असा अनुभव हजारो सेवेकरांनी सांगितला आहे. तर मंडळी, आता मी तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते ज्या अनेक भक्तांना माहीतही नसतात, पण त्या पाळल्या तर पारायणाचा प्रभाव हा अधिक खोलवर आपल्याला जाणवतो. पहिली गोष्ट म्हणजे पारायणाच्या 7 दिवसात घरात शक्यतो सात्विक वातावरण ठेवा. म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये कांदा, लसूण विरहित जेवण तुम्ही करा, ते टाळा. कांदा लसूण टाळा असं म्हणते मी. तर टीव्हीवर किंवा मोबाईलवर निरर्थक करमणुकीमध्ये वेळ घालवणं तुम्ही टाळा. कारण जेवढं मन तुमचं बाहेरच्या गोंगाटापासून दूर राहील तेवढं ते स्वामींच्या सेवेत जास्त एकाग्र होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पारायण करत असताना जर मध्येच एखादा अध्याय वाचताना तुमचं मन भरून येईल, डोळ्यात पाणी येईल, तर तुम्ही घाबरू नका किंवा त्या गोष्टीची लाज बाळगू नका. अनेक जुने सेवेकरी असे सांगतात की हा भावनांचा उमाळा म्हणजेच स्वामींच्या चैतन्याचा तुमच्या मनावर होणारा परिणाम असतो आणि अशा वेळी फक्त शांतपणे स्वामींचं स्मरण करत राहा. तिसरी गोष्ट, जर पारायणादरम्यान काही अडचणी आल्या, काही विघ्न आली, म्हणजे अचानक काम वाढलं, तब्येत बिघडली किंवा घरामध्ये काही गोंधळ झाला, तर हे सामान्य मानलं जातं. जुने सेवेकरी असे सांगतात की सेवा सुरू केली की कधी जुनी विघ्न बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळी न घाबरता, न थांबता सेवा पुढे तुम्ही सुरू ठेवा. कारण हाच खरा कसोटीचा आपला काळ असतो. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. चौथी गोष्ट म्हणजे लहान मुलांनाही या पारायणामध्ये सहभागी करून घ्या. त्यांना एखादी छोटी ओवी म्हणायला सांगा किंवा नुसतं दिवा प्रज्वलित करताना सोबत तुम्ही बसवा. यामुळे काय होईल, तर पुढच्या पिढीतही हे सेवा परंपरा रुजते. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पारायण झाल्यानंतर त्याचं फळ लगेच दिसेल अशी अपेक्षा देवाकडून तुम्ही ठेवू नका. काही वेळा स्वामींची कृपा ही लगेच जाणवते, तर काही वेळा ती हळूहळू तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या बदलामधून समोर येते. तुमचं मन जास्त करून तुम्ही शांत ठेवा आणि या पारायणाने तुमचं मन शांतही होईल, निर्णय क्षमता तुमची सुधारेल, नात्यामध्ये गोडवा येईल. हे सुद्धा आपल्या स्वामी कृपेचेच एक रूप असतं. त्यामुळे केवळ एका विशिष्ट इच्छापूर्तीवर लक्ष तुम्ही केंद्रित न करता संपूर्ण सेवेचा अनुभव तुम्ही अगदी मनापासून घ्या. तर मंडळी, अशा पद्धतीने जर तुम्ही हे 7 दिवसांचं पारायण मनोभावे नियमांचं पालन करत जर पूर्ण केलं तर गुरुपौर्णिमेचा तो दिवस तुमच्यासाठी नक्कीच एक वेगळा आणि एक चैतन्यमय अनुभव घेऊन येईल. तर मंडळी, तर आज आपल्या या चॅनलमध्ये मी तुम्हाला 7 दिवसांचं पारायण, हे स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करायचं, संकल्प कसा घ्यायचा, रोजचं वाचन कसं करायचं, कोणत्या चुका टाळायच्या आणि पारायण कसं पूर्ण करायचं, तेव्हा हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. तेव्हा त्या गुरुपौर्णिमेला जर तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर आजपासून योग्य दिवस मोजून तुम्ही सुरुवात करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.